नमस्कार. आपले सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप स्वागत आहे. अफगाणी अंडे करण्यासाठी इथे मी एक पॅन घेतला आहे. त्यात थोडंसं आपण तेल टाकून घेऊया. तेल जास्त गरम झालं त्यात आपण टाकूया 2 इथे मी कांदे घेतले आहे. मीडियम साईजचे कांदे आहे. याला भाजून घेऊया. अद्रक आहे, अद्रकला टाकूया. आणि साधारण 8-9 इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. इथे 7-8 मी मिरच्या घेतल्या आहेत. यालाही आपण भाजून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. इथे आता थोडंसं पाणी टाकू आपण आता. आणि याला झाकून साधारण 2 मिनिटं होऊ देऊया. साधारण 2 ते 3 मिनिटं झाले आहे. हे शिजते आहे. कांदे पण अगदी व्यवस्थित असे मोकळे झाले आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आणि थोड्याला थंड होऊ देणार. मी एक मिक्सर जार घेतलेला आहे. त्यात हा सगळा मसाला मी टाकते आता. यात थोडे कोथिंबीर आहे ते पण टाकत आहे मी. कोथिंबीर सोबत मी इथे काड्या पण घेतल्या आहे त्याच्या. यासुद्धा आपण यात टाकून ग्राइंड करून घेऊया सगळं एकत्र. इथे एक पॅन घेतला आहे मी. त्यात आपण तेल टाकून देऊया. आणि इथे अंडे घेतले आहे. अंड्याला असं फोकनी सगळ्याकडे थोडंसं टोचून देऊया. म्हणजे अंडे याच्याने फुटत नाही. सगळ्या अंड्याला असं मी करून घेणार. आता आपण याच्यामध्ये 1/4 कप स्पून टाकणार आपण हळद. आणि तेवढीच आपण टाकणार आहे 1/4 स्पून मिरची पावडर आणि थोडंसं मीठ. इथे अंडे झाले आहेत भाजून. काढून घेऊया आपण याला. आता यात थोडंसं तेल अजून टाकणार. तेल जास्त गरम झालं याच्यामध्ये एक मोठी इलायची, 4 इथे टाकणार लवंग. ते 5 घेतल्या ही इलायची आणि लहानसा दालचिनीचा तुकडा. याला या थोडंसं छान गरम तेलात त्याला भाजून घेऊया. चांगलं भाजलं गेलं आहे. यात आता आपलं आहे मिक्सरमध्ये केलेलं आपण वाटण आहे ते टाकून देऊ याच्यामध्ये. आता आपल्याला चांगला भाजून घ्यायचं आहे.
जेव्हा आपण याचं तेल सुटत नाही तेव्हापर्यंत आपण याला भाजून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलं मी आणि या मसाल्यात थोडं पाणी टाकणार. आता इथे गॅसची फ्लेम स्लो करणार आणि स्लो याच्यामध्ये याला होऊ देऊ आपण. आता याला आपण खोलून बघतो थोडं. आपला मसाला जो आहे तो शिजायचा आहे. आता आपण यात टाकू थोडेसे सुके मसाले. 1/4 स्पून आहे हळद, चवीनुसार मीठ टाकूया, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, इथे 1/4 कप इथे मी दही घेतलं आहे. दह्याला चांगल्याने फेटून घेतलं, ते पण आपण यात टाकूया. यात थोडंसं टाकणार मी कस्तुरी मेथी. हाताने थोडंसं क्रश करून यात हे टाकूया आपण. याला मिक्स करून टाकू आपण चांगल्याने. थोडंसं आपण पाणी टाकून देऊया, जास्त पातळ नसतं, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं लुतपुतच ठेवायचं आहे. एवढं ठीक आहे. यात थोडंसं मी आता हे फ्रेश क्रीम टाकणार अमूलचं, आणि टेक्स्चर खूप छान येणार आणि अगदी क्रीमी याचा टेस्ट येणार. याला यात मिक्स करून घेऊया. आता इथे गॅसची फ्लेम स्लो करणार आणि याला आपण 4 ते 5 मिनटं याला स्लो गॅसवर होऊ देऊ चांगल्याने. आता हे झालेला 4 ते 5 मिनटं. आता यात आपण हे जे अंडे आहेत ते टाकून देऊया. थोडंसं यात व्यवस्थित मिक्स होऊ देऊ. आपला मसाला शिजलेला आहे आणि भाजी रेडी आहे, त्यामुळे जास्त वेळ आपण याला अंड्याला यात नाही शिजवूया. भाजी रेडी आहे. आता यात थोडंसं कोथिंबीर टाकणार. अफगाणी अंडा करी रेडी आहे. आता याला याच्यात थोडं सर्व करूया आपण. आपली अंडा करी रेडी आहे, जी की खूपच टेस्टी आणि खूप क्रीमी टेक्स्चरची बनते. ही एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा.
आणि मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की कशी वाटली तुम्हाला ही अंडा करी.